अपार अरी मदक मान मिटावन हारी मुंड गलसोह. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि काली चौदस आज ना बऱ्याच ठिकाणी काली चौदस पूजा केली जाते. काळी चौदस पूजा असं म्हणतात कारण सकाळी सकाळी उठून आपण नरक चतुर्दशी दिवशी अभंगी स्नान करतोच. पण काळी चौदस म्हणजे ना कारण काळी आपली जी काली माता आहे त्याच्या आशीर्वादाने श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता असे मानले जाते. त्याच्यामुळे आपण सकाळी उठतो, त्याच्यानंतर सगळं आंघोळ वगैरे करून ना मग काळी चौदस म्हणून ही पूजा केली जाते. तर आम्ही सुद्धा ह्या वर्षी ती पूजा केली होती. त्याच्यामध्ये ना कारण ना काली मातेने श्रीकृष्णाला ना नरकासुराचा वध करण्यासाठी शक्ती दिली होती असे मानले जाते. या पूजेत यमदेव आणि शनिदेवाची सुद्धा उपासना केली जाते. आणि भगवान श्रीकृष्ण आणि काली मातेची इथं आम्ही पूजा केली होती. तर भगवान श्रीकृष्णाचं आणि काली मातेचं प्रतिमा तिथं आम्ही पाटावर मांडलं आणि 16 दिवे आज लावण्याची प्रथा होती म्हणून ते सुद्धा आम्ही केले. तर बऱ्याच ठिकाणी याला काळी चौदस किंवा मग आहे ना काळी चौदस अशी पूजा म्हटली जातात. मग ह्याच दिवशी म्हटलं चला काली मातेचं मंत्र, काली मातेची आरती, श्रीकृष्णाची आरती, त्याच्यानंतर काळी मातेचं अष्टक हे सगळं करून झाल्यानंतर ना काळी मातेची 108 वेळा ना त्याचे मंत्रसुद्धा म्हटलं म्हणजे जेणेकरून ना अजून प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सुखशांती वगैरे असं असतं. तर हे सगळं मी ह्या वर्षी एकदम अगदी प्रामाणिकपणे आणि अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी पार पाडल्या. अंबे तू हे जगदंबे काली, जय दुर्गे खप्परवाली, तेरे ही गुण गाए भारती, ओ मैया हम सब उतारे तेरी आरती, तेरे भक्त जनों में माता भीड़ पड़ी है भारी, दानव दल पर टूट पड़ो माँ करके सिंह सवारी, 100 सिंहों से तू बलशाली, 10 भुजाओं वाली, दुखे के दुखड़े निवारती, ओ मैया हम सब उतारे तेरी आरती, माँ बेटे का है इस जग में बड़ा ही निर्मल नाता, पूत कपूत सुने हैं पर माता ना सुनी कुमाता, सब पर करुणा दर्शाने वाली, अमृत बरसाने वाली, दुखे के दुखड़े निवारती, ओ मैया हम सब उतारे तेरी आरती, नहीं मांगने धन और दौलत, न चांदी ना सोना, हम तो मांगे माँ तेरे मन में एक छोटा सा कोना, सबकी बिगड़ी बनाने वाली, लाज बचाने वाली, सतियों से सत को संवारती, ओ मैया हम सब उतारे तेरी आरती, अंबे तू है जगदंबे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गाए भारती, ओ मैया हम सब उतारे तेरी आरती. सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन स्वामेन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय रत्नाखचित भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशोरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुंदून तीनू पुरे चरणी घागरिया, जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन स्वामे मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय
पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव श्री गिरिधर कृष्ण मुरारी की गले में बजती माला बजावे मुरली मधुर बाला श्रावण में कुंडल झलकाला नंद के आनंद नंद लाला गगन समांगी कांति काली राधिका चमक रही आली ललत में ठाण बनमाली ब्रह्मण सोलक कस्तूरी तिलक चंद्र सो झलक ललित छावी श्याम प्यारी की श्री कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की कनकमय मोर मुकुट गिरिधर कृष्ण मुरारी की जहाँ ते प्रकट गई गंगा कलुष कलिहरणी श्री गंगा स्मरण ते होत मोहभंगा बसी शिवशिष जटा के बीच हरे अधकिच चरण छवि श्री बनवारी की श्री गिरि कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की चमकती उज्ज्वल तटरेन बजरंगी रही उदवन बेन चहुदिसी गोपी ग्वाल देनु हंसत मृदु मंद चांदनी चंद्र कटत भवंद तैन सुन दीन भिकारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की चाली लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलंगिन आनंद पूजन भावे उवाळी नमने नमः तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या द्रविणं तमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रिया बुधात्मका वा प्रकृष्टभावात् करुण यज्ञ सकल परस्मै नारायणयोति समर्पयामि अच्युतं केशवं रमणारायणं कृष्णदामोदर वासुदेव हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायक रामकृष्ण भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे चला उठा राणी आरती आता पप्पा करायला चाललो कुठे बसायची गाडीवर कोणत्या गाडीवर बसायचं तुम्ही ना मला गाडी काढतो इकडे सांग ती आपली आहे का ही आपली आहे आपली गाडी ती आहे आपली गाडी ती आहे ना भाऊ बरं याला गेली हे वाला हे कितीला म्हटलं 100ला ठीक आहे मी आधी ना पूजा करून तिची किती आहे दूध चल बेटा बसले आता जाग आता रडाची नावानं थांबा हळूहळू ये मम्माच हात पकड चला आता जे बाप्पाला करायचं आपलं आतमध्ये हात लावून दोन्ही हात ना बेटा दोन्ही हाताने करायचं ना बेटा बरोबर चल आणि फोन थोड्या वेळ बंद कर दोघी नव्हते
इथे डोकं टेकव. हां टेकव. टेकव डोकं. जय बाप्पा. आणि क्लॅप क्लॅप कर 3 वेळेस. 1 2 3. हां बस. आता मम्माच्या मांडीवर बस. आता खाली बस मम्माच्या मांडीवर. दे त्याला थोडा वेळ. देव बाप्पा केला का? नंदी बाबाचा नंदीचा नंदी देवाचा देव बाप्पा केला. नंदी बाबा हे बघ असं कर. अहो हां आव्यांचं माझं बेटा तो प्रसाद खाऊंगे. हाँ चला जायचं का बाई? घरी जायचं. चप्पल कुठे ठेवली मग? चला घ्या मग. इकडनं ना शॉर्टकट नका जाऊ. इकडनं जा. पाणी वगैरे इथं कुठं गाडी चालवते मग माझा. जय बाप्पा कर बेटा. इथे कर जय बाप्पा. केला. चला प्रदक्षिणा करा. आऊट टाळ्या वाजव बेटा. जय बाप्पाच्या टाळी वाजव. जय बाप्पासाठी टाळी वाजव बेटा. एकदम छान दर्शन झालं. आणि आता इथं महादेवाचं मंदिर आहे त्या एरियामध्ये. मग तिकडे आलेलो आहे. गुड बॉय. वाव. चला आतमध्ये या. चला अवेश मम्माकडे ये. चल खाली. देवा बाप्पा दुनिया हे बघ असं कर. मम्माकडे बघ असं. तीन वेळा क्लॅप कर. जखम पकड हे पकड. अरे थांब का इकडे. ते फुटतात पण कधी कधी. आऊ इथे. अवेश हे बघ मोबाईल बघ लवकर इकडे.
बेबी त्याला घेऊन इकडे. हो मी घेतो घरात पेट्रोल दिसेल. वो बजट में वैसे ही मिलेगा, वैसे ही रहता है. यार तू युअर राईट हा. 10 वर्षाचा फटाके फोडायचा एक्सपिरियन्स आहे बेबी. हे बघ समोर बघ. आणि तू कशाला एवढं जवळ राहते ह्याला शिकवायला की जवळ थांबायचं. आम्हाला शेवटचं राहिलं. अरे खूप लहान मुली गेले का? त्याला चांगला जाळ होऊ दे की त्याचा आधी. झालं. गाडी संपली आणि ते पुस्तक निघालं. बाजू तिथून नाही जायचं कधी, साईडने यायचं. जायचंय ते आता कचरा आपल्याला न्यायला लागेल. साईडला टाकते. मी काहीसं त्या दिवशी मस्तपैकी नरक चतुर्दशीचं सगळं व्यवस्थित केलं. पूजा झाली, फटाके फोडले, मंदिरातसुद्धा जाऊन आलो. कारण घरी तर पूजा मी देवी मातेची केली होती, पण आमच्या इथे जवळच आहे ना एक 10-15 मिनटाच्या डिस्टन्सवरती काली मातेचं मंदिर आहे, तर तिथंसुद्धा जाऊन आले. आता संध्याकाळच्या वेळेला गेलो होतो जेणेकरून छान ना खूप प्रसन्न वातावरण असतं, तर तिथे आम्ही जाऊन आलो. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मग फटाके वगैरे फोडले. तर फर्स्ट टाईम मग तशी त्या दिवशी ॲक्च्युली फटाके फोडले गेले. फटाके तर आणून ठेवलेत, पण फटाके फोडण्याचं मुहूर्त त्या दिवशी लागलं. आणि मग दुपारी म्हणजे संध्याकाळी जायच्या आधी वरून ज्यावेळेस राणी आली होती दुपारच्या वेळेला, मग महादेवाच्या मंदिरात वगैरे सुद्धा अवेशला घेऊन गेले. कारण त्या दिवशी नरक चतुर्दशी होती आणि लहान मुलांना मंदिरात घेऊन जाणं, त्यांना म्हणजे महादेवाचं थोडंसं आशीर्वाद असणं म्हणजे माझं आहे तसं. आता कोण कोण कसं बिलीव्ह करतं त्याच्यावरती आहे, पण माझं थोडंसं आहे की असं काही स्पेशल डे असेल ना तर मी ट्राय करते की शनिदेवाच्या, हनुमानाच्या किंवा मग महादेवाच्या मंदिरात जाणं. तर माझ्या शनिदेवाचं जे मंदिर आहे ना अगदी जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. मी एकटीसुद्धा अवेशला मग घेऊन जाते. आणि असं सगळं त्या दिवशी झालं. तर नरक चतुर्दशीचं अभंग्य स्नान वगैरे खूप मस्त झालं, तिथं तुम्ही बघितलंच असेल. तर मेन म्हणजे पूजा, काळी चौदशी पूजा फर्स्ट टाईम केली. कारण म्हटलं चला ह्या गोष्टी केल्याने अजून वातावरण प्रसन्न होतं, घरामध्ये छान वाटतं. जेवढं जेवढं शक्य आहे तेवढं मी केलं. सो चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते आहे. भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ जर नक्की आवडत असेल तर. बाय.